आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी असे म्हणतात की चराचर निर्मितीच्या आधी निर्माण केलेल्या भूवैकुंठ पंढरी नगरीचे महत्त्व हे अनन्यसाधारण असे आहे। आध्यात्मिक राजधानी असलेल्या या पंढरपूर आणि परिसरामध्ये इतरही अनेक महत्त्वपूर्ण मंदिरे आहेत। या महत्त्वपूर्ण मंदिरांच्या यादीमध्ये गोपाळपूर जवळील श्री विष्णुपद या मंदिराचा समावेश आहे। नदीला येणाऱ्या महापुराचा विचार करून मंदिराचे बांधकाम अतिशय दणकट असे करण्यात आले आहे। नदीपात्रामध्ये चौरस आकाराच्या जोत्यावर रेखीव आणि कोरीव अशा दगडी खांबांचे हे 16 खांबी मंदिर आहे। मंदिरास रेखीव आणि कोरीव अशा 16 दगडी खांबांवर अतिशय सुंदर कोरीव अशा 24 कमानी आहेत। असे हे चित्ताकर्षक दगडी मंदिर उभारलेले आहे। पैकी 2 खांबांवर श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या पूर्णाकृती प्रतिमाही कोरलेल्या आहेत। जवळच एक लहानशा देवळीवजा भिंतीमध्ये श्री विष्णूंची संगमरवरी मूर्तीही आहे। पुराणकथेनुसार पंढरपूर येथे असणाऱ्या चंद्रभागा आणि पुष्पावती नदीच्या संगमस्थळी श्री विष्णुपद मंदिर येथे प्रत्यक्ष भगवंतांनी श्रीकृष्ण रूपातील केलेल्या काल्याच्या वेळीच्या खुणा म्हणून लोण्याची आणि काल्याची वाटी तसेच गोपद चिन्हे आहेत। तसेच साक्षात भगवान श्रीकृष्णांनी येथे कर्णमधुर असा वेणुनाद केला आहे। त्या वेणूचे अर्थात बासरीचे चिन्हही येथे आहे। तर गोपाळ रूपाने आलेल्या इतर अनेक देवदेवतांची पदचिन्हेही येथे आहेत। ती पदचिन्हे भगवान श्रीकृष्णांच्या मुख्य पदचिन्हाच्या भोवतीने माला रूपात आहेत। श्री विष्णुपद मंदिराच्या छताखाली अतिशय सुंदर अशा पक्ष्यांची शिस्तबद्ध पद्धतीची वसाहत आहे। या पक्ष्यांची प्रदेशानुसार वेगवेगळी नावे आहेत, जसे की भिंगरी, पाकोळी, तारवाली, लक्ष्मी, कुंभार, लिश्रा, माळभिंगरी आणि भांड्यांसारखी घरे बांधतात म्हणून भांडिक असेही म्हणतात। हिंट्रोस्मिथ असे शास्त्रीय नाव असलेल्या या पक्षाला इंग्रजीमध्ये वायर टेल्ड स्वॉलो असे म्हणतात। पाठीकडून चमकदार आणि पोटाकडून पांढरा रंग असणारे हे छोटेसे पक्षी जाणकारांना लगेच ओळखू येतात। निमुळती होत गेलेली शेपटी आणि शेवटी तंतूसारखी 2 पिसे यामुळे या पक्ष्यांना तारवाली असे म्हणतात। नर आणि मादी दिसायला सारखेच असतात, फक्त नराची शेपटी मादीपेक्षा थोडी लांब असते। अधिकाधिक लांब शेपटी असणाऱ्या नराकडे मादी आकर्षित होत असते। हे पक्षी नेहमी पाणथळ आणि शेतीच्या प्रदेशात बिरगरत असतात। त्यांच्या सडपातळ पंखांमुळे ते अतिशय वेगाने उडतात। पाण्यावर तसेच शेतावर उडणारे कीटक, पाकोळ्या यांचे ते भक्षण करत असतात। या पक्ष्यांचा विणीचा हंगाम साधारणतः मार्च ते सप्टेंबर या महिन्यामध्ये असतो। त्याआधी हे पक्षी 15 दिवसात टप्प्याटप्प्याने नवीन घर बांधतात किंवा जुन्या घराची दुरुस्ती करतात। या पक्ष्यांचे घर चिखलापासून बनवलेले असते। आपण मातीची छोटी घागर किंवा दुधाची चरबी अर्धी फोडून भिंतीला उलटी लावली तर जशी दिसेल तसे या पक्ष्यांचे घर दिसते। या पक्ष्यांची मादी एकावेळी 2 ते 3 अंडी देते। अंडी उबवताना टोचू नये आणि पुढे अंड्यांमधून बाहेर पडणाऱ्या नाजूक त्वचा असणाऱ्या पिल्लांनाही त्रास होऊ नये म्हणून नर आणि मादी पक्षी मिळून घर बांधताना त्याच्या आतल्या बाजूने गवताची नाजूक पाने तसेच पंखांची मुलायम पिसे लावून सुरक्षित असा बिछाना तयार करतात। या पक्ष्यांची घरटी पाण्याच्या टाकीच्या आत, खडकाच्या पोटात, पुलांच्या खाली, उंच इमारतींच्या खाली तसेच मंदिरांच्या कमानीखाली असतात। पंढरपूर शहरानजीक गोपाळपूर जवळील उंच अशा श्री विष्णुपद मंदिराच्या छताला या पक्ष्यांनी माती, पाणी आणि त्यांच्या लाळेचे प्रमाणबद्ध मिश्रण करून उत्तमोत्तम अभियंत्याच्या कौशल्याप्रमाणे भक्कम अशी शेकडो घरे बांधली आहेत। ही घरे पाहिली असता मातीच्या घागरी किंवा दुधासाठीच्या चरव्या
उलट्या करून चिटकवल्या आहेत की काय असा भास होतो। मातीच्या या शेकडो घरांमध्ये हे सर्व हजारो पक्षी आनंदाने वास्तव्य करत असतात। दिवस उगवताच हे सर्व पक्षी चारा पाण्यासाठी पंढरपूर आणि परिसरातील झाडाझुडपांवर आणि पाण्यावर भ्रमण तसेच भटकंती करतात आणि दिवस मावळाच्या आधी बराच वेळ श्री विष्णुपद मंदिराच्या अवतीभोवती गिरट्या मारतात। हे दृश्य अतिशय मनमोहक असे असते, नयनरम्य आणि मंत्रमुग्ध करणारे असते। काही वेळाच्या विहंगम आणि सुमधुर भ्रमणानंतर अंधार होण्याच्या काहीच वेळ आधी हे सर्व पक्षी सुश्राव्य आणि किलबिलाट करून मातीच्या घरात जाऊन आराम करतात, विश्रांती घेतात। दररोज संध्याकाळी या पक्ष्यांचा हा कार्यक्रम सुरू असतो। हे सर्व नित्य नियमाने पाहून नवल वाटले नाही तरच नवल। हे नयनरम्य आणि मनमोहक दृश्य पाहण्याचे तसेच सुश्राव्य आणि कर्णमधुर असे किलबिलाट ऐकण्याचे भाग्य आणि सौख्य काही वेगळेच आहे। चंद्रभागा आणि पुष्पावती नदीच्या संगमस्थळी प्रत्यक्ष भगवंतांची श्रीकृष्ण, श्री विष्णू, श्री विठ्ठल तसेच गोपाळ रूपात आलेल्या इतर देवदेवतांची पदचिन्हेही आहेत। हे सर्व दृश्य दररोज पाहून हे सर्व पक्षी म्हणत असतील, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी। प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे। रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओवरती कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यापुढील ऑल हे बेल आयकॉनचे बटन नक्की प्रेस करा। धन्यवाद।